शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. हे बघा, इथे काय शासनाने एक महत्त्वाचा जी-आर हा निर्गमित केलेला आहे. तुम्हाला हे शासनाचे जर तुम्हाला पुढील योजनांचे लाभ घ्यायचे असेल, तुम्हाला हे काम लवकरात लवकर करून घ्यायचे आहे. हे बघा, इथे काय कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय-डी अनिवार्य करण्याबाबत हा एक शासनाचा महत्त्वाचा जी-आर हा शासनाने निर्गमित केलेला आहे. हे बघा, इथे महाराष्ट्र शासनाकडून हा 11 एप्रिल म्हणजे आजच्या तारखेचा हा लेटेस्ट जी-आर आहे. हा खूप महत्त्वाचा जी-आर आहे. शेतकऱ्यांच्या पुढील योजनांसाठी ही महत्त्वाची माहिती सरकारकडून ही शेतकऱ्यांसाठी संपन्न करण्यात आलेली आहे. याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती खाली काय दिली बघा. राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामात्मक लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या उद्दिष्टाने उपरोक्त वाचा येथील निर्देशित शासनानुसार अनुसरून राज्यात अग्रिष्टक योजना राबवण्यात येत आहे. अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती शासनाकडून शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांच्या माहिती संच, क्रॉप सोना रजिस्ट्री, शेताचे भू संदर्भीकरण करण्यासाठी यांचा हा माहिती संच एकत्रितरित्या तयार करण्यात येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचा माहिती संच तयार करण्यासाठी महसूल अधिकार अभिलेख शेतकऱ्यांची ही शेताची माहिती घेऊन त्यानुसार शेतकऱ्यांचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या शेतासह एकत्रितरित्या शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय-डी क्रमांक हा देण्यात येत आहे. अशा प्रकारे शासनाने 2 नंबरच्या याच्यामध्ये काय दिले बघा. शासन निर्गमित करण्यात आलेल्या इतिवृत्ताच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ जलद गतीने देण्यासाठी शेतकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी पारदर्शक सोपी पद्धत विकसित करणे उद्दिष्टाने कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता अग्रिष्टक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर आय-डी क्रमांक जो आय-डी आहे अनिवार्य करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या अनुषंगाने शासनाद्वारे पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे. अशा प्रकारे हे शासनाने काय सांगतो बघा मित्रांनो. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय-डी 15/4/2025 पासून अनिवार्य करण्यात येणार आहे. कारण की तुम्हाला आता हा आय-डी नसेल, तुम्हाला पुढील सरकारी योजनांचा लाभ पासून तुम्ही वंचित राहू शकता, असं कृषी शासनाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय-डी अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल, संकेतस्थळे, ऑनलाईन प्रणाली इत्यादी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही आयुक्त कृषी यांनी करावी. आता हे तुम्हाला शेतू सुविधा केंद्र CSC आय-डी CSC सेंटरमधून तुम्हाला हे लवकर तुम्ही जर काढलं नसेल तुम्ही हे काढून घ्या, अन्यथा तुम्हाला पुढील योजनांचा लाभ हा भेटणार नाही, असं इथे सरळ नमूद केलेलं आहे. शेतकरी ओळख क्रमांक आणि त्याच्याशी संलग्नित डेटा म्हणजे जमीन, जिओ रेफरन्स, पार्सल डाटा आणि त्यावर घेतलेली पिके DCS या कृषी विभागामार्फत वापरात आलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीशी ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस API द्वारे अग्रिष्टक या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कार्यवाही आयुक्त जमाबंदी तथा संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे आयुक्त कृषी अन्वय करावी, अशी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. आता पुढे काय दिले बघा मित्रांनो. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांकासाठी नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे. त्यासाठी ग्राम विकास कृषी समिती CSC आणि क्षेत्रीय यंत्रणेची मदत घ्यावी. अशा प्रकारे ही माहिती सरकारने तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही जर हे काढले नसेल तर आतापर्यंत तुम्ही काढून घ्या, आणि तुम्हाला पुढील जवळपास PM किसान किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ त्याच्यापासून तुम्ही वंचित राहू शकता. तुम्ही जर अशी एक महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो. तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून द्या, जेणेकरून अशीच महत्त्वाची अपडेट तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.